आज आपण बनवूया बेसनाचा झुणका, ते पण उकळ काढून। याआधी मी तुम्हाला वाफेवरचा झुणका कसा बनवायचा ही रेसिपी सांगितली होती। आज आपण उकळ काढून बेसनचा झुणका कसा बनवायचा हे बघणार आहोत। याकरता एका कढईमध्ये तेल तापायला घेतले आहे। त्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकली आहे। जिरं मोहरी कडकडली की त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेले कांदे टाकायचे आहे। हे कांदे आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त भाजायचे नाही। थोडा याचा कलर चेंज झाला व अशा प्रकारचे हे चिमले की यामध्ये चवीनुसार मीठ व हळद टाकायची आहे। थोडे शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये अशा प्रकारे आपले कांदे हलकेसे गोल्डन झाले की यामध्ये आपण 2 चम्मच तिखट टाकणार आहोत। तिखट खूप जास्त वेळ होऊ द्यायचे नाही। अगदी थोडेसे शिजले की यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। आता आम्ही घरी 3 जण असतो त्यामुळे 1.5 ग्लास पाणी पुरे आहे। त्यामुळे मी हे 1.5 ग्लास पाणी यामध्ये लगेच टाकणार आहे। पाणी हे तयार ठेवायचे असते। तिखट जर जास्त वेळ शिजलं तर ते काळपटपणा घेत असते व बेसन चवी होत नसते। त्यामुळे लगेच पाणी टाकायचे आहे। अशा प्रकारे आता या पाण्याला उकळी आली की उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला थोडे करून बेसन टाकून घ्यायचे आहे व असे घोटत राहायचे आहे। हळूहळू करून आपल्याला यामध्ये बेसन टाकायचे आहे। अशा प्रकारे जेवढे बेसन या पाण्यामध्ये लागत असेल तेवढे बेसन आपल्याला टाकायचे आहे। आता बघू शकता यात पाणी दिसत नाही। अशा प्रकारे आपल्याला थोडे करून अशा प्रकारे हे घट्ट बेसन तयार करायचे आहे। आता हे बेसन शिजवण्याकरता यावर ताट झाकायचे आहे। ताटावर थोडे पाणी टाकून घ्यायचे, त्यामुळे बेसन बुडायला लागत नाही व स्लो गॅसवर आपल्याला हे 10 मिनिटं शिजवायचे आहे। अधेमध्ये आपल्याला चम्मच फिरवून बघायचा आहे, परत ताट झाकायचे आहे। अशा प्रकारे आपले 10-15 मिनिटांमध्ये बेसन तयार होत असते। त्यानंतर आपल्याला हिरवा सांबार कापून यावर टाकायचा आहे। अगदी स्लो गॅसवर हे बेसन आपल्याला शिजवायचे आहे, त्यामुळे या बेसनाला चव छान येत असते। बेसन शिजल्यानंतर आपला झुणका तयार होत असते। आता तुम्हाला जर यामध्ये लिंबू कोणी लिंबू पण टाकत असते, तुम्हाला हवं असेल तर अशा प्रकारे झुणका शिजल्यानंतर तुम्ही 1 लिंबू पिळू शकता। मला आंबट आवडत नाही त्यामुळे मी लिंबू टाकले नाही। अशा प्रकारे हा झुणका मी तयार केलेला आहे। तुम्ही नक्की करून बघा।